हाय, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज भोगीची भाजी. भोगीला मिक्स भाजी बनवतात. तर इथं सर्व भाज्या मी कट करून घेतलेल्या आहे. पावटा ते सर्व आहे आणि त्याच्यासाठी मसाला बनवते. म्हणजे थोडीशी रसदार बनवायची आपल्याला. तर कांदा, लसूण, आलं, खोबरं, तीळ, शेंगदाणे थोडंसं भाजून घेते आणि मिक्सरला बारीक करून घेते. आणि इथं फोडणीला घातले, तेल घातले, मोहरी घालायची, जिरं आणि हळद, ते सर्व घरातले सर्व मसाले आणि हे वाटण म्हणजे मिक्सरला वाटलं होतं ते. अशी रसदार भाजी ना खूप टेस्टी लागते, लय भारी लागते मिक्स भाजी खरंच. आपण अशी कधी बनवत नाही मधात, आपण भोगीलाच बनवतो, पण अशी मधात जर बनवून बघितली ना खूप छान लागते. आणि हे जे आपल्या भाज्या होत्या सर्व एकत्र आपण थोड्या थोड्या घेतलेल्या त्या सर्व टाकून द्यायच्या ह्याच्यात. पावटा, हरभरा, वाटाणा, वालाच्या शेंगा, टोमॅटो, गाजर सर्व. मी थोडीशी रसदार करणार आहे म्हणून थोडंसं पाणी ॲड करणार आहे त्याच्यामध्ये, कारण की भाकरीसोबत छान लागते अशी रसदार भाजी. मिक्स भाजी, भोगीची भाजी तर खूप आवडते, लय भारी लागते, लय टेस्टी. तसं तर आपण सर्वच बनवतो भोगीला ह्या भाज्या. प्रत्येकाची पद्धत बनवण्याची वेगवेगळी आहे. कोणी सुकी बनवतो, कोणी रसदार बनवतो, कोणी रशाची बनवतो, जास्तच रसा. जशी बनवण्याची पद्धत वेगळी तशी टेस्ट बदलते. आता इथं आपण भाकर बनवू बाजरीची. बाजरीची भाकर मी थापून घेतली, तीळ लावून घेतलं एका साईडला. थंडीची बाजरीची भाकरी हिवाळ्यात खाणं खूप चांगली असते म्हणतात, पण मला ना बाजरीची भाकर एवढी आवडत नाही, मला ज्वारीची आवडते. बाजरीची ना मला थोडी कडू कडू लागते. हे बघा, आपलं तयार आहे ताट भोगीचं.